नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडतंय आणि या अधिवेशनाची सांगता उद्धव ठाकरेंच्या सभेनं होणार आहे। नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावरती होणाऱ्या या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली असून आई तुळजाभवानीची मोठी मूर्ती सभास्थानी ठेवण्यात आलेली आहे। दरम्यान सभास्थळावरून आढावा घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावर होत आहे आणि 29 वर्षानंतर हे अधिवेशन आज नाशिकमध्ये पार पडते आणि या अधिवेशनाची सांगता जाहीर सभेने होणार आहे। आई तुळजाभवानीला दंडवत करत या ठिकाणी उद्धव ठाकरे या जाहीर सभेला संबोधित करतील। आता आपण पाहिलं तर या सभेची आता तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी स्टेज जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर खुर्च्यांची व्यवस्था आता जे येणार आहेत कार्यकर्ते त्यांच्यासाठी या ठिकाणी करण्यात येते आणि एकूणच जर पाहिलं तर 29 वर्षापूर्वी 1994 ला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी याच नाशकातून दार उघड बये दार उघड अशी हाक देत आई तुळजाभवानीला वंदन केलं होतं आणि आज पुन्हा एकदा 29 वर्षानंतर उद्धव ठाकरे हे सुद्धा याच नाशकात आलेले आहेत आणि ते आज आई तुळजाभवानीला वंदन करून या ठिकाणी या सभेला संबोधित करतील। त्यामुळे या सभेकडे आता अवघ्या नाशिकसह राज्याचं लक्ष लागलेलं आहे। ज्या कारसेवकांनी बाबरी जो विवादित ढाचा होता तो तोडण्यात ज्यांचं अग्रेसर होते त्यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि या सभास्थळाच्या शेजारीच त्यांच्या बसण्याची सुद्धा विशेष व्यवस्था ही आयोजकांकडून करण्यात आलेली आहे। त्या कारसेवकांचा सन्मान सुद्धा आज या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल आणि एकूणच जर पाहिलं तर आज संध्याकाळी होणाऱ्या या सभेत उद्धव ठाकरे राज्याला काय संदेश देणार याकडेच आता राज्याचं लक्ष लागलंय। कॅमेरामन मयूर बारगजेसह नितीन ओझा, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।